हॅलो डिअर पेरेंट्स, मी डॉक्टर माया, जेनेटिक्स पॅरेंटिंग विथ डॉक्टर माया या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. मुलांच्या एक्झाम झालेल्या आहेत, आता सुट्टी लागते आहेत. बऱ्याच मुलांना सुट्टी लागून पुन्हा एकदा स्कूलही सुरू झालेल्या आहेत. बऱ्याच पेरेंट्सचा माझ्याकडे एक आवर्जून एक प्रश्न येतो की मुलांचं स्क्रीन टाईम कसं कमी करावं. सो डेफिनेटली हा सगळ्यांसाठी खूप चॅलेंजिंग विषय आहे, पॅरेंट्ससाठीही आणि मुलेही त्यात स्ट्रगल करता आहेत. खरोखर तुमचं मूल हे स्क्रीनसोबत वाढतं आहे का? पॅरेंट्ससोबत कमी, फॅमिलीसोबत कमी, फ्रेंड्ससोबत कमी, पण मुलाचा वावर हा मोबाईल म्हणूयात किंवा टेलिव्हिजन म्हणूयात किंवा लॅपटॉप म्हणूयात किंवा कुठलंही दुसरं गॅजेट असेल त्याच्यावर खूप जास्त वेळ जात असेल तर खरोखर हे आपण आत्ताच एक रेड फ्लॅग म्हणून कन्सिडर करण्याची गरज आहे. सोशल मीडियाचा वापर किंवा मुलाचा स्क्रीन टाईम हा कशा माध्यमातून होऊ शकतो, तर एक टेलिव्हिजन आहे, दुसरी गोष्ट आहे मोबाईल, टॅब, लॅपटॉप्स किंवा स्क्रीन. घरातलं कुठलंही एक स्क्रीन असेल त्यावर मूल जर जास्त वेळ त्याचा वेळ घालवत असेल तर तो त्याचा आहे स्क्रीन टाईम. आत्तापर्यंत मी जी काही प्रॅक्टिस करते आहे काउन्सिलिंगमध्ये, हायेस्ट स्क्रीन टाईम जो माझ्याकडे एक साधारण एक 8वीच्या विद्यार्थ्याचा जो आलेला आहे तो आहे 12 तासाचा. येस, ऑनलाईन गेमिंग किंवा काय म्हणूयात आपण वेबसिरीज बघणं, रील्स बघणं, शॉर्ट्स बघणं, ह्या माध्यमातून मुलांचा स्क्रीन टाईम वाढत आहे. सोशल मीडिया एंगेजमेंटमध्ये इंस्टाग्राम असेल, स्नॅपचॅट आहे, याच्यातही मुलांचं एंगेजमेंट वाढत आहे. सगळ्यांना ठाऊक आहे की आपली मुलं सोशल मीडियावर एंगेज आहेत, अनवॉन्टेड प्लॅटफॉर्म्सवर ते एंगेज आहेत, तर त्यातनं आपल्याला सोल्युशन काढणं गरजेचं आहे. माझा पहिला प्रश्न असा असतो की मुलांना मोबाईल हातात आपण केव्हा देतो किंवा कुठल्या वयात देतो, ह्यावर मुलांची सोशल मीडिया एंगेजमेंट किंवा स्क्रीन टाईम एंगेजमेंट ही वाढत असते. कोविड दरम्यान जेव्हा स्कूलिंग सुरू झालं तेव्हाही मुलांकडे मोबाईल होते. त्या दरम्यान सगळ्यात जास्त जे आहे ते स्क्रीन टाईम वाढलेला आहे. स्क्रीन टाईमचा दुष्परिणाम मुलांच्या मेंदूच्या एकूण वाढी म्हणण्यापेक्षा आपण विकासावर होत असतो असं म्हणू शकतो. मुलाच्या मेंदूचा विकास ह्या वेगवेगळ्या गोष्टींमुळे होत असतो. मुलांमध्ये भावनिक बदल व्हायला लागलेले आहेत, मुलांचे मूड स्विंग्स वाढायला लागलेले आहेत, मुलांमध्ये अतिचंचलपणा वाढायला लागलेला आहे. शाळेचं किंवा अभ्यासाचं म्हणूयात तर मुलाचा अटेन्शन टाईम खूप कमी झालेला आहे, एकाग्रता खूप कमी झालेली आहे. मूल एका ठिकाणी बसू शकत नाही. मूल मोबाईलवर वेळ घालवण्यासाठी किंवा खेळण्यासाठी मुलं जे आहेत ते शाळा किंवा क्लासेस अवॉइड करत आहेत. टीनेजर्स मुलांमध्येही आपण बघतो आहोत की गुन्हेगारीचं प्रमाण खूप सध्या वाढलेलं आहे. त्याच्यासाठी कारणीभूत काही गोष्टी असू शकतात. त्याच्यात त्यांची सोशल एंगेजमेंट हा एक प्रकार आहे. आपण बऱ्याचदा बघतो आहोत की घरात मोबाईल दिला नाही म्हणून मुलाने अमुक एक पाऊल उचललं की मुलाने घरात चोरी करणं म्हणूयात किंवा आईच्या पर्समधून पैसे घेणं म्हणूयात, गॅम्बलिंग करणं म्हणूयात, बेटिंग करणं म्हणूयात, ह्या सगळ्या गोष्टी मुलांना इझी ॲक्सेस हा मोबाईलवर आहे त्याच्यामुळे होतं आहे. जेव्हा आमच्याकडे केसेस येतात सोशल मीडिया ॲडिक्शनचं किंवा गॅजेट ॲडिक्शनचं आणि जेव्हा केस टेकिंग घेतलं जाते तेव्हाचा आमचा अनुभव असा असतो की ज्या ठिकाणी तुम्हाला वायफाय ॲक्सेस आहे किंवा फ्री वायफाय आहे, 24/7 इंटरनेट ॲक्सेस आहे घरामध्ये, त्या मुलांचा स्क्रीन टाईम हा खूप जास्त आढळलेला आहे. ज्या घरामध्ये मूल एकटं आहे त्यांच्याकडे स्वतःचं गॅजेट आहे, ज्याला इंटरनेट ॲक्सेस आहे, त्या मुलांमध्ये आम्ही भावनिक बदल झालेले बघितलेले आहेत, मानसिक बदल झालेले बघितलेले आहेत. छोट्या मुलांचं स्क्रीन टाईम वाढण्याचं जे सगळ्यात जास्त कारण आहे ते आहे मोबाईलचा वापर. मूल जेवत नाही म्हणून हाती मोबाईल दिला, मूल ऐकत नाही म्हणून हाती मोबाईल दिला, घरात पाहुणे आले मूल त्रास देईल म्हणून हाती मोबाईल दिला, मला थोडं काम करायचं आहे, कामामध्ये डिस्टर्बन्स येत आहे म्हणून मुलाच्या हाती मोबाईल दिला. अनेक कारणांसाठी आपण मुलाच्या हाती मोबाईल दिला आहे. आत्ताची कंडिशन अशी आहे की तुम्ही मुलांकडनं फोन घ्यायला गेलात की मुलं रडतात, मुलं चिडतात, मुलं टाईमड्रम करतात, मुलं आदरापट करतात आणि मग परत तू चिडू नको, तू रडू नको म्हणून परत येतात तोच मोबाईल मुलाच्या आपण हाती देतो आहोत. ह्याने होतं काय आहे की मुलासाठी तो एक फॉर्म्युला सेट झालेला आहे की जर आईने आपल्याला मोबाईल नाही दिला किंवा बाबाने आपल्याला मोबाईल नाही दिला किंवा आजीने आपल्याला मोबाईल नाही दिला तर आपण असं वागल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा मोबाईल दिला जातो.
हे वारंवार व्हायला लागतं. मग जो स्क्रीन टाईम आहे जो 5 मिनिटाचा होता तो 8 मिनिट झाला, 8 मिनिटाचा स्क्रीन टाईम 10 मिनिट झाला, मग तो अर्धा तास, मग तो 1 तास, मग तो 2 तास. बऱ्याच मुलांना जे आहेत ते स्वतःचे गॅजेट्स आहेत किंवा बरीच मुलं आहेत जी पॅरेंट्सचे गॅजेट्स वापरत आहेत. ही मुलं सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सगळ्यात जास्त अवेलेबल आहेत. ॲज अ पॅरेंट तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की आपलं मूल हे कुठल्या प्लॅटफॉर्मवर किती एंगेज आहे. रात्री किती जास्त वेळ मूल हे अभ्यासाच्या नावाखाली मोबाईलवर वेळ घालवत आहे. गेम्स किंवा मोबाईल गेमिंग ह्याच्यामध्ये मूल किती जास्त इन्व्हॉल्व आहे. प्रश्न माहिती आहे तर त्याचं उत्तरही आपणच शोधणं गरजेचं आहे. प्रश्नाची सुरुवात आपल्याकडनं झालेली आहे. आपण मुलांच्या हाती मोबाईल दिलेला आहे तर डेफिनेटली त्याचं उत्तरही आपल्यापासूनच सुरू होतं आहे की 1 फॅमिली 1 पॉलिसी. फॅमिलीमध्ये अमुक एका वेळी जेव्हा सगळे फॅमिली मेंबर्स घरात असतील त्यावेळी कोणीही 1 किंवा 1.5 तासासाठी मोबाईल हातात घेणार नाही आहे. त्या दरम्यान आपण फॅमिलीबद्दल काही गोष्टी आहेत त्या डिस्कस करणार आहोत. मुलांच्या आयुष्यात काय चाललेलं आहे ते डिस्कस करणार आहोत. मुलांच्या बाबतीमध्ये किंवा मुलांच्या आजूबाजूला कोण आहेत, त्यांचे फ्रेंड्स कोण आहेत, त्यांच्या शाळेतले फ्रेंड्स कोण आहेत ह्याही विषयांवर आपण बोलणार आहोत. आपल्याही आयुष्यात काय चाललं आहे हे त्यांना कळू देत. घरातील तुमच्या परिस्थितीची त्यांनाही समज होऊ देत. ॲज अ पॅरेंट तुम्ही एक रोल मॉडेल म्हणून मुलांसमोर अवेलेबल असणं गरजेचं आहे. जेव्हा मी म्हणते की मोबाईल बघू नको म्हणजे त्या वेळी त्या दरम्यान मीही मोबाईल न बघणं अपेक्षित आहे. घरात कोणी मोठे असतील तर तेही मोबाईलवर काय बघता आहेत, काय ऐकता आहेत हे खूप गरजेचं आहे. गोष्टी लहान मूल शिकताना काही गोष्टी हे आपल्याकडनं शिकत असतं, त्यांच्या ऑब्झर्वेशनमधून शिकत असतं, त्यांच्यावर कानावर येणाऱ्या शब्दांमधून शिकत असतं. मोबाईलचा स्क्रीन टाईम कमी करणं हे लहान मुलांसाठी जितकं आवश्यक आहे तितकं मोठ्या लोकांसाठीही खूप आवश्यक आहे. लहान मुलांमध्येही बदल होतात तसे मोठ्या माणसांच्या आरोग्यामध्येही बदल होतात. मोठ्याही माणसांमध्ये किंवा आपण ॲडल्ट्समध्ये म्हणूयात की इन्सिक्युरिटीज खूप वाढलेल्या आहेत, जिलसी खूप वाढलेली आहे, सस्पिशियसनेस खूप वाढलेला आहे. तुम्ही बातम्या बघत असाल किंवा तुम्ही यूट्यूबवर अजून काही व्हिडिओज बघत असाल त्यातनं तुमच्याही मानसिक आरोग्यावर परिणाम होतो, तुमच्याही झोपेवर परिणाम होतो आहे, तुमच्याही शारीरिक स्थितीवर परिणाम होतो आहे. स्क्रीन नाही मग काय, तुमच्याकडे खूप सारे सोल्युशन्स आहेत. तुम्ही घरात असाल किंवा मूल घरात असेल त्या दरम्यान आपण मुलाची एंगेजमेंट वेगवेगळ्या पद्धतीने वाढवू शकतो. घरात जर तुमच्याकडे झाडं असेल गार्डनिंग करणं म्हणूयात, झाडांना पाणी घालणं म्हणूयात किंवा कपड्यांच्या घड्या घालणं, त्याचं वॉर्डरोब ऑर्गनाईज करणं, त्याचे बुक्स रिअरेंज करणं, त्याच्या कपड्यांच्या ताड्याच घड्या घालणं. सिम्पल टास्क पण त्याचा खूप मोठं कंट्रीब्यूट करतं. 2 गोष्टी येतात, एक तर तुमच्या मुलाची स्क्रीन एंगेजमेंट कमी होते आणि दुसरी गोष्ट आपलंही काम सोपं होतं. त्यांना ठाऊक आहे की सोशल मीडियाचा वापर होण्यात किंवा स्क्रीनवर जास्त वेळ असल्यामुळे ऑनलाईन गेमिंग असू देत, गेम्स असू देत, आता तर वेबसिरीज झालेले आहेत की ज्या मुलांसाठी किंवा त्या वयाच्या मुलांसाठी अप्रोप्रिएट नाही आहेत तरी देखील मुलं ते बघत आहेत. ह्याच्यामुळे त्यांच्या खरोखर मानसिक आरोग्यावर परिणाम होतो आहे. आपण ॲज अ पॅरेंट काय करू शकतो? जे रेड फ्लॅग्स तुम्हाला दिसत आहेत की जसं मी म्हणाली मानसिक बदल असतील, भावनिक बदल असतील, शारीरिक बदल असतील, झोपेमध्ये बदल असतील, मुलांचे मूड स्विंग्स होत आहेत, मुलांच्या खाण्याच्या सवयी बदलत आहेत, मुलांची झोपेची वेळ बदलते आहेत, त्यामुळे त्यांच्या एकूण जे दिवसभराचं शेड्यूल आहे त्याच्यावरही नक्की परिणाम होतो आहे. सुरुवातीच्या काळात एक फक्त मुलाची एंगेजमेंट म्हणून असते पण त्याचा मुलांच्या मानसिकतेवर खूप जास्त परिणाम होत असतो. मुलांमध्ये एकलकोंडेपणा हा खूप वाढलेला आहे. मुलांना घरच्या लोकांपेक्षा मोबाईल जवळचा वाटू लागलेला आहे. मुलांमध्ये भावनिक बदल व्हायला लागले आहेत. मूल कोणाशीही गोष्ट शेअर करू शकत नाही. मुलाला काय वाटतं आहे ते तो एक्सप्रेस करू शकत नाही. मुलाचे हल्लीची मुलं जे आहेत ते खूप इंटेलिजंट आहेत, ते खूप स्मार्ट आहेत. हे पॅरेंट्सलाही सांगायला खूप आनंद होतो किंवा खूप छान वाटतं की आम्हाला ज्या सेटिंग येत नाही ते आमच्या छोट्या बाळांना येतात. डेफिनेटली पण त्याचा वापर हा चुकीच्या पद्धतीने होतो आहे. त्या मुलांचा सोशल मीडियावर वापर जास्त आहे, मुलांचा स्क्रीन टाईम जास्त आहे. ह्या मुलांमध्ये भविष्यात कधीही मानसिक आजार उद्भवू शकतात.
वेगवेगळ्या प्रश्नांवर उत्तर मिळवण्यासाठी तुम्हालाही यूट्यूब चॅनलचा भाग व्हावा लागणार आहे. जेनेक्स पॅरेंटिंग विथ डॉक्टर माया ह्या आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तो डेफिनेटली तुम्ही तुमच्या फ्रेंड्स किंवा फॅमिलीसोबत शेअर करा. थँक्यू सो मच. काळजी घ्या, आपल्याही मुलांची घ्या आणि आपलीही घ्या, कारण आपण मुलांसाठी खूप जास्त महत्त्वाचे आहोत.